निसर्गाच्या कुशीत आणि पर्यावरणाच्या सान्निध्यात, तरीही शहराच्या अत्यंत जवळ असा प्रकल्प म्हणजे ऋतू हाइट्स. आपल्या आयुष्यातला प्रत्येक सुंदर क्षण अनुभवण्याची एक हॅपी प्लेस म्हणजे ऋतू हाइट्स. दिवसभर ऑफिसमध्ये कष्ट आणि घरी आल्यानंतर होम मेकरची भूमिका बजावणाऱ्या सगळ्या गृहिणींना पॅम्पर करणारं हे ऋतू हाइट्स. प्रशस्त बाल्कनी आणि तिथून दिसणारं मनमोहक दृश्य हे आपल्याला रिज्युव्हिनेट करतं. हॉल आणि डायनिंग एरिया बघताना इतका प्रशस्त आणि सुटसुटीत आहे की आपल्या मित्रमैत्रिणींच्या पार्ट्या इथे मस्त रंगू शकतात. मुबलक प्रकाश आणि खेळती हवा यामुळे वातावरण एकदम फ्रेश आणि प्रसन्न वाटतं. बरं मैत्रिणींनो, आता तुम्हाला उत्सुकता असेल की माझ्या अगदी हृदयाच्या जवळचं माझं स्वतःचं किचन कसं असेल बाबा, तर त्या बाबतीत सुद्धा तुम्ही अगदी निर्धास्त राहा, कारण ऋतू ग्रुपने किचन मधल्या सगळ्या सुखसुविधा अगदी पहिल्या दिवसापासूनच उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळे त्या बाबतीत सुद्धा नो टेन्शन. तुमची गरज पूर्ण करणारं हे मॉड्युलर किचन आणि किचनला लागून असणारी बाल्कनी, जी आपण ड्राय एरिया म्हणून सुद्धा वापरू शकतो. बच्चे कंपनीसाठी सुद्धा रूम मोठी आहे बरं का. कपाटांसाठी, बेडसाठी जागा सोडल्यानंतर त्यांच्या अभ्यासासाठी किंवा खेळण्यासाठी सुद्धा एकदम पुरेशी आणि मस्त जागा आहे. त्यामुळे ही छोटी मंडळी सुद्धा आपली स्पेस आता बिंदास्त एन्जॉय करू शकते. ऋतू हाइट्सचे बाथरूम फिटिंग्स आणि टाइल्स सुद्धा खूप ट्रेंडिंग आहेत, एकदम रॉयल एक्सपिरियन्स देणारे. या घराचं आकर्षण म्हणजे इकडची आलिशान मास्टर बेडरूम. राजा राणीच्या महालासारखा फील देणारा लेआउट आपल्याला एकदम भारावून टाकतो. परिसराच्या आवारात देऊळ, रुग्णालय, हाकेच्या अंतरावर शाळा आणि बाजारपेठ, यामुळे हा प्रकल्प परिपूर्ण होतो. या टोले जंग इमारतीत टॉप मजल्यावर मनोरंजनाची मेजवानी आहे बरं का. वॉकिंग, जॉगिंग ट्रॅक, जिम आणि विरंगुळ्यासाठी विविध साधनांचे प्रयोजन सुद्धा ऋतू ग्रुप्सने केलेले आहे. खरोखरच ऋतू ग्रुपचे काटेकोर नियोजन, प्रेम आणि आपुलकी ही त्यांच्या बांधकामात कायम दिसून येते. प्रत्येक घरात जणू ते स्वतःच वास्तव्य करणार आहेत असा ऋतू ग्रुपचा जिव्हाळा प्रखरपणे जाणवतो. आणि ते पण काल परवापासून नाही, गेले 4 दशकांपासून ते प्रेम अगदी तसंच आहे. प्रत्येक ऋतूसाठीचा एव्हरग्रीन असा हा प्रकल्प म्हणजे आपलं ऋतू हाइट्स. तेव्हा ऋतू हाइट्सला नक्की भेट द्या आणि आपल्या आयुष्याच्या नवीन ऋतूची सुरुवात करा. मी तर केलीये, तुम्ही कधी करताय?